नमस्कार, मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अतिशय महत्त्वाची आहे, कारण राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक वादळी ठरण्याची ही शक्यता आहे. पालकमंत्री नियोजन समिती बैठकीचा वाद यामध्ये रंगणार का, हे बघणं महत्त्वाचं असेल. योजनांच्या स्थगितीवरून देखील बैठकीमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नव्या वादाची ठिणगी खरंच पडणार का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित देखील झालेला आहे. तर एकंदरीत ही बैठक वादळी ठरू शकते, तर दुसरीकडे महायुतीतली धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. शिंदे सेनेचे आमदार प्रचंड नाराज आहे आणि याचीच झलक रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिसलेली आहे. कारण अजित पवार यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यासाठी बैठक झाली, मात्र या बैठकीला शिंदे सेनेचे मंत्री किंवा आमदार उपस्थित नव्हते. रोहियो मंत्री भारत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे या ऑनलाईन बैठकीला उपस्थित नव्हते. बैठकीचं आम्हाला निमंत्रणच नव्हतं असा आरोप शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळेस केला असल्याचं बघायला मिळत आहे. काही वेळापूर्वी आम्ही थेट महेंद्र थोरवे यांच्यासोबत बातचीत केलेली आहे. बघूयात महेंद्र थोरवे यांनी नेमकं काय म्हटलं. ऑनलाईन जी बैठक घेण्यात आली, या बैठकी संदर्भात आम्हाला कोणत्याही गोष्टीची कल्पना त्या ठिकाणी देण्यात आलेली नव्हती. कलेक्टर सुद्धा ऑनलाईन या बैठकीला उपस्थित होते, पण त्यांनी सुद्धा आम्हाला ही गोष्ट सांगितलेली नाही. त्यात कलेक्टरांची सुद्धा चूक आहे की जर आपण डीपीटीसीची बैठक त्या ठिकाणी घेताय आणि त्या बैठकीला तुम्ही आमदारांना बोलवत नाही. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला जनतेने निवडून दिलेले आहे. आमच्या मतदारसंघातील जे प्रलंबित प्रश्न आहेत ते डीपीटीसीच्या माध्यमातून आम्हाला सोडवायचे असतात, पण तरी सुद्धा अशा पद्धतीची बैठक त्या ठिकाणी ऑनलाईन घेत असताना कोविडमध्ये आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे की आतापर्यंत अनेक बैठका ऑनलाईन त्या ठिकाणी झाल्या. प्रत्येक त्या बैठकीला ऑनलाईन आमदार उपस्थित राहत होते. मग जर आता ऑनलाईन बैठक घ्यायची होती तर आम्हा आमदारांना सुद्धा लिंक पाठवली असती तर आम्ही ऑनलाईन उपस्थित राहिलो असतो, परंतु आम्हाला जाणीवपूर्वक त्या बैठकीचं निमंत्रण दिलं नाही असं आम्हाला वाटतं. मला असं वाटतंय की आता राज्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी असं महायुतीचं सरकार आलेलं आहे. परंतु ज्या पद्धतीने रायगडमध्ये ज्या कुरघोड्या सुरू आहेत त्याच्यावरून आम्हाला असं वाटतंय की जो उठाव आम्ही 2.5-3 वर्षापूर्वी केला होता आणि त्या उठावामुळे पुन्हा एकदा राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचं सरकार राज्यामध्ये आलेलं होतं. या गोष्टीचा कदाचित आजच्या राज्यकर्त्यांना विसर पडलाय की काय असं आम्हाला वाटतं. तर आपण यावेळेस बघितलं महेंद्र थोरवे यांचं नेमकं काय म्हणणं होतं. मात्र आम्ही जो उठाव केला त्याचा आता सध्या विसर पडलाय का, हा मोठा सवाल त्यांनी उपस्थित केला, कारण डावललं जातंय अशी प्रतिक्रिया आहे. पुढची बातमी ही महत्त्वाची आहे, कारण ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांची पत्नी स्नेहा नाईक यांची एसीबी चौकशी करण्यात आलेली आहे. रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयामध्ये ही चौकशी झाली आहे. यावेळेस चौकशीला सहकार्य करणार असल्याचं वैभव नाईक यांनी यावेळेस सांगितलेलं आहे. शिवाय दबाव आणण्यासाठी चौकशी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. नाईक स्टोन इंडस्ट्रीजचं उत्पन्न, खर्च आणि मालमत्ता या संदर्भात एसीबी चौकशी ही आता करण्यात आली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. एसीबीची एकीकडे चौकशी होत असताना एसीबी एखाद्या गुन्ह्याची चौकशी करू शकते, परंतु इन्कम टॅक्स हे त्यातले निष्ठा नसतात आणि त्यांनी सुद्धा माझी 2 वर्ष 2दा स्कुटीने केलेली आहेत आणि त्यामुळे अशा सगळ्या फाईल आम्ही त्यांना घेऊन दाखवलेल्या आहेत. परंतु एखाद्याला चौकशीसाठी दबाव आणायचा किंवा त्रास द्यायचा असेल तर त्यांना आपण काय करू शकत नाही. परंतु त्यांना जे सहकार्य लागेल ते सहकार्य मी करणार आहे आणि मी आता त्यांच्याकडे हजर होऊन त्यांना जी माहिती दिली त्याच्याविषयी वेगळी काय माहिती असेल तर ती सुद्धा त्यांना देणार आहे. तर दबाव आणण्यासाठी आमची चौकशी सुरू, असं यावेळेस वैभव नाईक म्हणाले. पुढची बातमी थेट नाशिकमधून. आमदार सुहास कांदेंचा माजी नगरसेवकांना दम बघायला मिळतोय. नाशिकमधल्या बैठकीत कांदेंनी हा दम दिला असल्याचं दिसतंय. एकनाथ शिंदेंच्या सत्कारासाठी नियोजन बैठक आणि भुसे बैठकीला येण्याआधीच कांदेंनी देखील बैठक घेतली असल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतंय. एकनाथ शिंदे यांच्या सत्कारासाठी नियोजन बैठक ही आहे. या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून घेऊयात. अभिजित, नेमकं काय नाशिकच्या राजकारणामध्ये घडतंय? सुहास कांदेंनी माजी नगरसेवकांना नेमका काय दम दिला, काय बातचीत झाली, सविस्तर अपडेट या संदर्भात. 14 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभार दौरा नाशिकमध्ये होतोय. संध्याकाळी
नाशिकमध्ये त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे आणि त्याच्याच नियोजनासाठी जिल्ह्यातल्या सगळ्या शिवसेनेच्या नेत्या आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आज नाशिकमध्ये होतीये आणि याच बैठकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेतील गटबाजी जी आहे ती पुन्हा एकदा समोर आली, चव्हाट्यावर आली. कारण गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये 2 गट पडल्याचं उघडपणे पाहायला मिळत आहे. काही पदाधिकारी जे आहेत ते आपला स्वतंत्र गट त्या ठिकाणी तयार करून पक्षाची कामं करत असतात, तर अनेक पदाधिकाऱ्यांना डावललं जातं आणि त्यातूनच आमदार सुहास कांदे यांनी आज सर्व पदाधिकाऱ्यांना धारेवर धरलं आणि त्या ठिकाणी काही काळ यामुळे गोंधळाचं वातावरण देखील निर्माण झालेलं होतं. जे पदाधिकारी गटबाजी करतात त्यांनी गटबाजी करू नये अशा पद्धतीच्या सूचना देखील सुहास कांदे यांनी दिलेल्या आहेत आणि या सभेसाठी जास्तीत जास्त माणसं आणण्याचा देखील आवाहन जे आहे ते या ठिकाणी या बैठकीमध्ये करण्यात आलेलं आहे. मात्र एकूणच ही जी बैठक या ठिकाणी पार पडतीये त्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा हा गटबाजीचा वाद जो आहे निश्चितच अभिजित, धन्यवाद दिलेल्या आहे सर्व सविस्तर अपडेटसाठी. गटबाजी नाशिकमध्ये बघायला मिळतीये असं यावेळेस आपण म्हणू शकतो. एकंदरीत सुहास कांदेंनी आज सर्व माजी नगरसेवकांना दम दिलाय. काल परवापासून ते बंद झालं पाहिजे. यानंतर पुढची महत्वाची बातमी. सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणावरून भाजपचे आमदार सुरेश धस आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे आमने सामने आले. तर सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येतील आरोप हे पोलिसांना माफ करायचे, तर मग वाल्मिक कराडला देखील तुम्ही माफ करणार आहे का, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. तर रॉकेल टाकणं हाच आव्हाडांचा धंदा आहे असा पलटवार सुरेश धस यांनी या संदर्भात केलेला आहे. हे जे लॉजिक आहे, हे जे तर्क आहे, तार्किक आहे, काय त्याला म्हणतात ते, तर मग धनंजय मुंडेंना कशाला बोलायचं, मग वाल्मिक कराडला कशाला बोलायचं, त्यांनाही माफ करून टाका. एवढ्या मोठ्या मनाचे आहात तुम्ही तर. एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय नाही चालत जगामध्ये. ह्याच्यात पण तुम्हाला जात दिसते, आश्चर्य. मोर्चेकऱ्यांच्या संमतीने मोर्चा मिटवणं योग्य का अयोग्य? जर अयोग्य असेल तर जितेंद्र आव्हाड म्हणते ते. जितेंद्र आव्हाडांना फक्त राखेल टाकायचाच धंदा कळतो का? सामाजिक स्वास्थ्य महाराष्ट्रातलं शांत राहिलं नाही पाहिजे का? कुठंतरी प्रकरण तिकडच्या तिकडं, म्हणजे लॉंग मार्च मुंबईला येण्याच्या अगोदर नाशिकमध्येच थांबला. याच्यामुळं जितेंद्र आव्हाडांना काही पोटसूळ वगैरे सुटलाय का काय, असं मला या ठिकाणी म्हणायचंय. तर आतापर्यंत महायुतीवरती अनेक आरोप प्रत्यारोप करणारे जे सुरेश धस आहेत त्यांच्यात आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये हा शाब्दिक वाद रंगला असल्याचं आपण पाहतोय. पुढे एक मोठी बातमी आहे, कारण आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमांमध्ये बदल होणार असल्याचं बघायला मिळत आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नियमांमध्ये बदल होणार आहे. एकनाथ शिंदेंचा समावेश करण्यासाठी हे बदल होतील. याआधी मुख्यमंत्री, वित्त, गृह, महसूल, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि मदत आणि पुनर्वसन या मंत्र्यांचा समावेश होता. मात्र आता एकनाथ शिंदेंच्या समावेशासाठी नियमांमध्ये बदल केले जाणार असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे. अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून. गणेश, आपण पाहतोय एकनाथ शिंदे यांचा समावेश व्हावा यासाठी बदल होणार आहेत. नेमके नियम काय आहे आणि पुढे नेमके कसे असू शकतात, काय माहिती मिळते? नक्कीच जर बघितलं असेल तर एखादी आपत्ती झाल्यानंतरून यामध्ये प्रामुख्याने समाविष्ट असतं ते म्हणजे वित्त म्हणून कुठलीही मदत करण्यासाठी वित्त मंत्री यामध्ये सहभागी असतात. तर गृह विभाग पोलिसांशी निगडीत असल्यामुळे गृह विभाग आणि महसूल आणि आरोग्य विभाग हे महत्वाचे विभाग आहेत ते समाविष्ट केले जातात. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गृहनिर्माण आणि नगरविकास हे 2 मंत्रालय असल्यामुळे त्यांचा यामध्ये समाविष्ट करून घेण्यात आलं नव्हतं. मात्र या आता नियमामध्ये बदल करून एकनाथ शिंदे यांना देखील आता यामध्ये समाविष्ट केलं जाईल असं सांगितलं जातं. त्यामुळे आज बदलासंदर्भामध्ये आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय होईल आणि त्यानंतर अगदीच निश्चितच आता या बैठकीमध्ये काय निर्णय होतोय बघणं महत्वाचं. धन्यवाद गणेश दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी. तर आता मंत्रिमंडळ बैठकीनंतरच खरं तर नियम काय बदलण्यात आले आणि काय ठरले हे बघावं लागेल. पुढची बातमी देखील तितकीच महत्वाची आहे, कारण सरपंच हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यामध्ये पोलीस गुन्हेगारीवर जरब बसवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र आता पोलिसांना अपयश येत आहे, कारण परळीमधील शिरसाळामध्ये 2 गटांमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये बुलेट गाडी पेटवण्यात आलेली आहे. विशाल आरगडे आणि मधुकर घडवे यांनी चिकन शॉपवाला सैफ सलीम कुरेशीला व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्यायचे अशी धमकी दिली आहे.
त्यानंतर वाद घातला आणि 2 गट आपापसात भिडले असल्याचंही बघायला मिळालं. दरम्यान बाजूलाच उभी असलेली बुलेट पेट्रोल टाकून पेटवण्यात आली. या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. वळूयात पुढच्या एका मोठ्या बातमीकडे. 12वीचे परीक्षा केंद्र असलेल्या शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच आढळ. 12वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचा गलथान कारभार हा चव्हाट्यावर आलेला आहे. पाण्याची आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही, त्यामुळे पालक संतप्त झाले असल्याचं बघायला मिळत आहे. बुलढाणा शहरातील जिल्हा परिषद शाळेतील परीक्षा केंद्रांवरचा हा प्रकार आहे. त्यामुळे पालकांनी रोष व्यक्त केलाय. केंद्र संचालकांसह संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ही यावेळेस पालकांकडून करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषद स्कूल सेंटर असल्यामुळे आणि मला या स्कूलचा पहिले पण अनुभव आलेला आहे. माझी मोठी मुलगी पण 12वीलाच होती, तेव्हाही आम्ही बघितलं खूप अस्वच्छता आहे. दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत तिथे, उठलेल्या अस्वच्छता आहे. पाण्याची व्यवस्था नाही आहे, टॉयलेटची व्यवस्था नाही आहे. मुलांनी कशा वातावरणात पेपर द्यावा. एकंदरीत आपण पाहिलं परीक्षा केंद्रावरती हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे आणि त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केलेला आहे. 12वी परीक्षेचा आज पहिलाच दिवस होता आणि पहिल्याच दिवशी असा प्रकार घडल्यानं हा एक केंद्र आहे की दारूचा अड्डा, हा प्रश्न उपस्थित होतोय. शिवाय आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी देखील आहेत ज्यांचा आढावा आपल्याला पुढे वेगवान स्वरूपात घ्यायचा आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणांच्या विरोधात कारवाई केली आहे. चिखली, कुदळवाडी, जाधववाडी या भागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येते आहे. महापालिकेच्या 40 वर्षांच्या इतिहासातली ही सर्वात मोठी कारवाई आहे. 20 फेब्रुवारीपर्यंत कारवाई सुरूच राहील. राज्य सरकारने रेडी रेकनरच्या दरात 1 एप्रिलपासून 10% वाढीचा निर्णय घेतला. राज्य सरकारने 2021 पासून रेडी रेकनरच्या दरात वाढ केलेली नाहीये, त्यामुळे आता एप्रिलपासून त्यात वाढ होणार आहे. ज्या नागरिकांनी एप्रिल 2025 आधी आपल्या मिळकतीच्या व्यवहाराची नोंदणी केली आहे त्यांच्या खर्चामध्ये बचत होणार आहे. त्यांना दरवाढीचा फटका बसणार नाही आहे. मुंबईमधील कोळीवाड्यांचा विकास करण्यासाठी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पालिकेने 25 कोटींची तरतूद केली. मात्र मुंबईमध्ये 42 कोळीवाडे आणि प्रत्येक कोळीवाड्याला जेमतेम 60 लाख मिळतील. त्यात सुविधा कशा देणार असा सवाल सध्या तरी उपस्थित केला जातोय. पलावा उड्डाणपुलाचं काम मागील 7 वर्षांपासून रखडलं. या मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा पूल महत्त्वाचा आहे. ठाणे पलागडच्या नागरिकांना आता मुंबई, नवी मुंबई याशिवाय पुण्यात जाण्यासाठी कल्याण शिररोड हा एकमेव रस्ता आहे. त्यातच मेट्रो मार्गाचं काम देखील हाती घेण्यात आलं, त्यामुळे कोंडीत आणखी देखील भर पडलेली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दोन्ही बोगद्यातील वाहतूक पूर्ण क्षमतेने अद्याप सुरू झालेली नाही. ही वाहतूक 26 जानेवारीला सुरू करणार होते. मात्र दुसऱ्या बोगद्यामध्ये 10 पंखे बसवण्याचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरू होण्यास 15 दिवसांचा तरी कालावधी लागू शकतो. मुंबईमध्ये मेट्रोच्या 4 नव्या मार्गिका सुरू होणार आहे. 2B, 44A आणि 9 हे मेट्रो मार्ग यंदा मुंबईकरांसाठी खुले होतील. मेट्रोच्या नव्या मार्गामुळे मुंबई पूर्व उपनगर, ठाणे आणि मीरा रोड या ठिकाणच्या वाहतूक कोंडीत कमतरता होणार आहे. त्याशिवाय BKC पासून वरळीपर्यंत आचार्य अत्रे चौकापर्यंत मेट्रो लाईन 3चा फेज 2 मार्चमध्ये उघडण्याची शक्यता आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक महाकुंभात स्नान करण्यासाठी उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये दाखल होतात. त्यावेळी रेल्वे स्टेशन, बस स्टँडवरती तुफान गर्दी होते. काल मधुबनीमध्ये आता प्रयागराज महाकुंभाला जाणाऱ्या प्रवाशांच्या ट्रेनवर दगडफेक झाली होती आणि या घटनेनंतर RPF, GRP अलर्ट मोडवर आहे. राज्य सरकारने कॅरी ऑनची मागणी मान्य केलेली आहे, त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. कॅरी ऑनमुळे पहिल्या वर्षामध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना देखील तिसऱ्या वर्षाला प्रवेश मिळू शकेल. मात्र 2024-25 या वर्षासाठी सुविधा लागू केलेल्या विद्यापीठांना हा आदेश लागू असणार नाही आहे.
कोल्हापूर महानगरपालिका शाळेत शिकणारे 21 विद्यार्थी इस्रो भेटीसाठी रवाना झाले. शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या या विद्यार्थ्यांना विशेष विमानानं नेऊन इस्रोची सफर घडवण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद देखील बघायला मिळतोय. शालेय शिक्षण विभागानं कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय रद्द केला. 10 आणि त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डीएड बीएड पात्रताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यास शिक्षण विभागानं मान्यता दिली आहे. जेलमधून सुटल्यानंतर आरोपीने रॅली काढली, पण पोलिसांनी त्याच ठिकाणी गुंडांची वरात काढली आहे. बॉस बाहेर आलाय म्हणून रॅलीमधील युवकांनी नागरिकांना शिवीगाळ केली आहे आणि या घटनेनंतर पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झालाय. पोलिसांनी शहरामध्ये धिंड पॅटर्न त्यानंतर राबवलाय. अश्लील विधानानंतर रणवीर अलाहाबादिया चांगलाच अडचणीत सापडला. पोलिसांसह मुख्यमंत्री फडणवीसांनी याची दखल घेतली. रणवीरचा पॉडकास्ट बिअर बायसेप्सला देखील याचा फटका बसला. त्याच्या चॅनलचे 31 जानेवारीला असलेले 10 मिलियनपेक्षा जास्तचे सबस्क्रायबर्स थेट आता 8 मिलियनपर्यंत खाली आले आहेत. कंबोडियातून चालवल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा गावदेवी पोलिसांनी पर्दाफाश केला. अटक केलेल्या आरोपींकडे एकूण 110 बँक खाती असल्याचं समोर आलं. या बँक खात्यांवर तब्बल 30 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आणि यानंतर बघूयात बातमी थेट पुण्यातून. पुण्याचा गुंड निलेश घायवळ याचा डान्सचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. एका लग्न समारंभातला हा व्हिडिओ आहे आणि यात नंबरकारी मोठा शिकारी आणलाय. पोलीस ठाण्यामध्ये या गाड्यावरती गुंड निलेश घायवळ हा थेट नाचताना दिसतोय. पुणे पोलिसांनी शहरातल्या सर्व गुंडांची स्पेशल परेड घेतली होती. सोशल मीडियावरती गुन्हेगारांचं उदात्तीकरण करणाऱ्या रील्स यापुढे टाकू नका असे आदेश दिलेले होते. मात्र असं असताना पुणे पोलिसांच्या आदेशाला भाई लोकांच्या कार्यकर्त्यांनी केराची टोपली दाखवली असल्याचं बघायला मिळत आहे. पुण्यात आणखी एका जीबीएस रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात 37 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद आता करण्यात आलेली आहे. राज्यात 21 रुग्ण अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत. यवतमाळमध्ये आता पुसद शहरामध्ये 2 रिक्षांचा अपघात झालेला आहे. विद्यार्थी नेणाऱ्या 2 रिक्षांमध्ये धडक झाली, त्यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. दोन्ही रिक्षांमधील विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. कळवा रेल्वे स्टेशनजवळ लोकलच्या डब्यामध्ये एका महिलेचा मोबाईल फोन ब्लास्ट झालाय. घटनास्थळी रेल्वे पोलीस कर्मचारी पोहोचले. फायर एक्स्टिंग्विशरच्या सहाय्यानं परिस्थितीवर रेल्वे कर्मचाऱ्यांनी नियंत्रण मिळवलं. घटनास्थळी कुणालाही दुखापत झालेली नाहीये. गाडी पुन्हा कल्याणच्या दिशेने रवाना झालेली आहे. चीनमध्ये दाट धुक्यामुळे तब्बल 100 पेक्षा जास्त कार एकमेकांवर आदळल्या. चीनच्या हेनान प्रांतामध्ये तायुही एक्सप्रेसवेवरतीचा हा अपघात आहे. काही गाड्या या धुक्यामुळे थांबल्या, मात्र पाठीमागून येणाऱ्या कार चालकांना त्याचा अंदाज आला नाही आणि त्या गाड्या थेट थांबलेल्या गाड्यांवर आदळल्या. अजित पवार यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्याची बैठक झालेली आहे. मात्र या बैठकीमध्ये शिंदे सेनेचे मंत्री आणि आमदार उपस्थित नाही आहे. बैठकीचं आम्हाला निमंत्रण नव्हतं असा आरोप शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवेंनी केलाय. ठाकरे सेनेचे नेते वैभव नाईक आणि त्यांची पत्नी स्नेहा नाईक या आज एसीबी कार्यालयात विविध कागदपत्र सादर करणार आहेत. संपत्तीच्या चौकशीबाबत नाईक दाम्पत्यावरती कारवाई सुरू आहे. दबाव टाकला तरी दबणार नाही अशी प्रतिक्रिया वैभव नाईक यांनी यावेळेस दिलेली आहे.
राहुलजी झिरो चेक कर लीजिए असं म्हणत भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींना संसदेत डिवचलं असल्याचं बघायला मिळत आहे. 12 लाख रुपयांवर शून्य टॅक्स असल्याचं पोस्टर दाखवत त्यांनी हे खोचक विधान केलंय. दिल्ली निवडणुकीच्या निकालावरून त्यांनी आता काँग्रेसवरती हा निशाणा साधलेला आहे. वाशिम शहरामध्ये सर्वच प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडले. यामध्ये प्रामुख्यानं आपण पाहतोय नगर परिषद ते जिल्हा सामान्य रुग्णालय या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले. हे खड्डे चुकवण्याच्या नादात रोज अपघात घडत असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे. साताऱ्यातील लोणद परिसरातील अतिक्रमण नगरपंचायतीच्या वतीने हटवण्यात आलं. अनेक वर्षांपासून या परिसरात अतिक्रमण वाढलं, त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. मात्र अतिक्रमण हटवल्यानं नागरिकांनी आनंद सुद्धा व्यक्त केला असल्याचं बघायला मिळालं. अमरावती महानगरपालिकेने बांधलेले सार्वजनिक शौचालय 2.5 वर्षांपासून बंद आहे. करोडो रुपयांचा चुराडा हे शौचालय वापरलं नसल्यानं झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. मंत्रालयावरती अर्धनग्न मोर्चासाठी वाशिम जिल्ह्यातील शेतकरी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. पीक विमा कर्जमाफी या मागण्यांना घेऊन शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते आक्रमक झालेले आहेत. पीक विमा कर्जमाफी. वाशिममधल्या वाकदमध्ये जनजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचं काम मुदत संपूनही पूर्ण झालेलं नाही. परिणामी गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी 2 किलोमीटर पायपीट करावी लागते. त्यामुळे पाणी पुरवठा सुरू करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा काढत साखळी उपोषण सुरू केलं. येरवड्यात गोर बंजारा समाजानं जनआक्रोश मोर्चा काढलेला आहे. क्रांतिकारी सेवालाल महाराज यांच्या पुतळ्याचं बांधकाम सुरू करण्यात यावं यासाठी हा मोर्चा निघाला. येरवडा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला असल्याचं एकंदरीत बघायला मिळत आहे. पुढे एक सविस्तर रिपोर्ट. अभिनेत्री ममता कुलकर्णीनं अवघ्या 17 दिवसांमध्ये महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला. पण ममताने राजीनामा नेमका का दिला? महामंडलेश्वर पदासाठी ममताने किती पैसे दिले? राजीनाम्यानंतर ममता पुन्हा आता बॉलिवूडमध्ये परतणार आहे का? यावरचा हा खास रिपोर्ट. महामंडलेश्वर ममताचा राजीनामा. महामंडलेश्वर पदासाठी 2 लाख दिल्याचा दावा. ममता पुन्हा बॉलिवूडमध्ये परतणार? मैं महामंडलेश्वर यमाई ममता नंदगिरी, मैं इस पोस्ट से मैं इस्तीफा दे रही हूं. 17 दिवसांपूर्वी यमाई ममता नंदगिरी बनलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णीनं किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिलाय. ममतानं महामंडलेश्वर पदाची दीक्षा घेतल्यापासूनच ती वादात अडकली होती आणि याच वादामुळे ममतानं यू टर्नचा निर्णय घेतलाय. मैं महामंडलेश्वर यमाई ममता नंदगिरी, मैं इस पोस्ट से मैं इस्तीफा दे रही हूं. आज किन्नर अखाड़े या दोनों अखाड़ों में बीच में जो मुझे लेके महामंडलेश्वर की उपाधि घोषित करने के बीच में जो प्रॉब्लम्स हो रही है, जब मुझे 2 लाख मांगे गए थे, मेरे सामने 3-4 महामंडलेश्वर थे, मेरे सामने 3-4 जगत गुरु थे उसी रूम के अंदर, और मैंने कहा मेरे पास 2 लाख नहीं, तब जाके वहां पे जो बैठी हुई जय अंबागिरी महामंडलेश्वर है, उन्होंने उनके जेब से 2 लाख देके लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी को दिया था. ममता कुलकर्णी आणि वाद हे समीकरण ठरलेलंच. त्यातच ममतानं बॉलिवूडमधून एक्झिट घेत 17 दिवसांपूर्वी महाकुंभमेळ्यात महामंडलेश्वर पदाची दीक्षा घेतली होती. मात्र त्यानंतर अनेक साधू संतांनी ममताच्या महामंडलेश्वर पदावर आक्षेप घेतला. एवढंच नाही तर किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषिदास यांनी ममताची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची काय कारणं आहेत पाहूयात. ममताचा डी गँग सोबत संबंध असल्याचा आरोप.
ड्रग्ज प्रकरणामध्ये ममताचं आलेलं नाव. परंपरांचं पालन न करता वैराग्याच्या दीक्षाऐवजी महामंडलेश्वर पदाची दीक्षा घेतल्याने वाद. ममताला देण्यात आलेलं पद सनातन धर्माच्या विरोधात असल्याचा आक्षेप. 90च्या दशकात आपल्या मादक अदांनी बॉलिवूड गाजवणाऱ्या ममता कुलकर्णीनं काम, क्रोध, लोभ, मत्सर सोडून साध्वी होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता वादानंतर तिनं महामंडलेश्वर पदाचा त्याग करत राजीनामा दिलाय. मात्र आता राजीनाम्यानंतरही ममता आयुष्यभर साध्वी बनून राहणार की पुन्हा बॉलिवूडमध्ये परतून आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणार याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. कारण माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचा प्रताप समोर आलाय. असं मी का म्हणतेय, कारण खासगी विमानासाठी तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराजने तब्बल 68 लाख रुपये मोजलेले आहेत. कौटुंबिक वादानंतर ऋषिराज सावंत यानं बँकॉकला जाण्याचा प्लॅन केला, ही माहिती आता समोर आलेली आहे. तानाजी सावंत यांचा मात्र ऋषिराजने बँकॉकला जाण्यासाठी नकार होता. गेल्या आठवड्यात सुद्धा ऋषिराज सावंत याने दुबई प्रवास केला, अशी देखील माहिती सध्या बघायला मिळते. प्रेस करत असताना लक्षात आलं की तो पुणे एअरपोर्टवरनं फ्लाय करतोय बँकॉकच्या दिशेने त्याच्या 2 मित्रांबरोबर. मग लगेच घरचे सोडणार नाहीत किंवा परमिशन देणार नाहीत म्हणून त्यांनी न सांगता ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी तो तिथं त्याचं काय तर बिझनेसच्या गोष्टी होत्या त्यासाठी तो तिथं जाण्याचा त्याचा मानस होता. आणि ह्या सर्वांच्या मदतीने पोलीस प्रशासनाच्या मदतीने हे सगळ्या गोष्टी ट्रेस आउट झाल्या आणि साधारणतः संध्याकाळी परत 9:30-10 वाजताच्या सुमारास त्याला परत पुणे एअरपोर्टमध्ये सुखरूप ह्या सगळ्यांच्या मदतीने तो आला. तर नेमकं काय घडलं, प्रकरण काय आणि त्या संदर्भातली प्रतिक्रिया ऐकली. मात्र श्रीमंतांची मुलं चार्टर्डने बँकॉकला जातात. तानाजी सावंतांच्या मुलावरून राऊतांनी आता हा टोला लगावला असल्याचं बघायला मिळत आहे. मुलगा आज 30-32 वर्षाचा मुलगा झालेला आहे. त्याच्यामध्ये कधीही आमच्यात वाद नाही. आम्ही सगळे सांप्रदायिक पंथातले आहोत. रात्री व्यवस्थित गप्पा मारल्या. सकाळीही त्यानं पहाटे 3:30 वाजता अभिषेक केला. रुद्राभिषेक आज प्रदोष आहे आणि माझा पूजा चालू व्हायच्या अगोदर तो आला पटकन नेहमीसारखं कॅम्पसला निघून गेला. इमर्जन्सी फास्ट ट्रॅकवरती मी त्याच्यावरती गेलो आणि आता कळलं की ते प्रायव्हेट चार्टरनं फ्लाय झालेले आहेत. श्रीमंतांची जी मुलं आहेत, धनिकांची मुलं आहेत, ती स्वतःच्या चार्टर प्लेननं बँकॉकला पळून जातात. बँकॉकला. आणि गरिबांची मुलं परिस्थितीला गांजून बेरोजगारी, महागाई, बेघर अवस्थेत कंटाळून भरगच्च रेल्वेतून फलाटावरून कुठेतरी निघून जातात. अशी अनेक प्रकरणे या महाराष्ट्रात, देशात घडत आहेत. तर तानाजी सावंत आणि राऊत यांच्यामधली देखील ही शाब्दिक चकमक आपण बघितली. यानंतर पुढची बातमी रश्मी ठाकरेंसंदर्भातली आहे, कारण रश्मी ठाकरे आशा भोसलेंवर नाराज आहे आणि त्यांनी ही नाराजी व्यक्तही केली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. आशा भोसलेंनी एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या विधानामुळे ही नाराजी असल्याचं कळत आहे. रश्मी ठाकरेंनी त्याबाबत संतापही व्यक्त केला असल्याचं बघायला मिळत आहे. बाळासाहेब ठाकरेंनंतर खरी शिवसेना एकनाथ शिंदेंनी उभारली असं विधान आशा भोसले यांनी केलं असल्याचं आपण पाहिलं होतं आणि त्यावरूनच मात्र कौटुंबिक संबंध असतानाही आशाताईंनी असं विधान कसं केलं यामुळे ठाकरे कुटुंबीय व्यथित आहे. रश्मी ठाकरेंनी आपली नाराजी आशा भोसलेंपर्यंत पोहोचवली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नेमक्या रश्मी ठाकरे का नाराज आहेत आपण बघूयात. एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त आशा भोसलेंनी शिंदेंचं कौतुक केलं. बाळासाहेबांसारखे एकनाथ शिंदेंनी देखील शिवसेना उभी केल्याचं आशा भोसले यांचं विधान होतं. रश्मी ठाकरे यांची आशा भोसले यांच्यावर मात्र तीव्र नाराजी आपल्याला बघायला मिळाली. शिवाय मध्यस्थांकडून आशा भोसले यांना निरोपही देण्यात आला अशी माहिती मिळते. एकनाथ शिंदेंना श्रेय दिल्यानं ठाकरे कुटुंबीय व्यथित झाले असं देखील कळतंय. मात्र आशा भोसले यांनी नेमकं म्हटलं काय होतं तेही पाहणं महत्वाचं. बघूयात. आणि तुम्ही मला फार आवडता. अचानक वर आलात तुम्ही. आम्हाला माहित नाही तुम्ही काम करत होता म्हणून. अचानक वर आलात आणि जशी बाळासाहेबांनी शिवसेना घडवली एकट्याने, तशी तुम्ही परत शिवसेना घडवलीत. त्यामुळं मला तुमचा अभिमान वाटतो.
गेल्या 10 वर्षांपासून दिल्लीमध्ये लोकसभा आणि विधानसभेत भोपळाही न फोडू शकलेल्या काँग्रेसची लोकसभेत भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनी मात्र खिल्ली उडवली. काय म्हटलंय अनुराग ठाकूर यांनी, बघूया. राहुल जी, जीरो चेक कर लीजिए. सन 2014 के लोकसभा चुनाव दिल्ली की जनता ने कांग्रेस को कितनी सीटें दी? 2015 के विधानसभा में कांग्रेस को कितनी सीटें दी? 2019 के लोकसभा में कितनी सीटें दी? 2020 के विधानसभा में कितनी सीटें दी? 2024 के लोकसभा में कितनी सीटें दी? 2025 के विधानसभा में कितनी सीटें दी? अगर ये जीरो का रिकॉर्ड बनाने का काम किसी ने किया है तो राहुल जी के नेतृत्व में कांग्रेस पार्टी ने किया है. तर लोकसभेत थेट काँग्रेसचा झिरो गाजला हे आपण पाहिलं. यासोबत राज्यभरातला इतर काही मोठा आणि महत्त्वाचे अपडेट ज्यांचा आढावा वेगवान स्वरूपात 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये. संभाजीनगरमध्ये 4000 सरकारी कर्मचाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द करण्यात आले. जिल्हा पुरवठा विभागाकडून ही मोहीम राबवली गेली. शासकीय कर्मचारी आणि गरिबांच्या अन्नधान्यावर डल्ला मारत असल्यानं समोर आल्यानं ही कारवाई करण्यात आलेली आहे. अकोल्याच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये अनेक प्रकारांच्या औषधांचा तुटवडा आहे. नागरिकांना आवश्यक औषधं बाहेरून आणावी लागताय, त्यासाठी त्यांना खर्चही मोजावा लागतोय. शासनाने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांकडून सध्या तरी केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. कोल्हापुरात शिष्यवृत्तीची परीक्षा देऊन घरी जात असलेल्या विद्यार्थ्याचा गाडीखाली आल्यानं मृत्यू झाला. शाहूवाडी तालुक्यातल्या वनागडेवाडीमधली ही घटना. ट्रॅक्टरच्या मागच्या 3 चाकांखाली आल्यानं त्याचा मृत्यू झालाय. शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये या अपघाताची नोंद सुद्धा करण्यात आली आहे. सोलापूर अक्कलकोट रस्त्यावर पेट्रोल घेऊन जाणाऱ्या टँकरला अपघात झालाय. अपघातग्रस्त टँकरमधून पेट्रोलची गळती सुरू आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या टँकरवरील चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे हा अपघात झाला अशी माहिती आहे. पत्नी नांदायला येत नाही म्हणून पती चक्क मोबाईलच्या टॉवरवर चढलाय. नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरातला हा प्रकार आहे. पत्नी येत नाही त्यामुळे रुसलेल्या पतीने चक्क मोबाईल टॉवरवरती जात आंदोलन केलं. हा प्रकार बघण्यासाठी बघ्यांनीही मोठी गर्दी केली. तब्बल 2 तासांनंतर रुसलेले पती महाशय हे अखेर खाली उतरले. बुलढाण्यात अनुसूचित जातीतील काही शेतकऱ्यांनी आता आपल्या शेतामध्ये बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत आपण पाहतोय विहीर खोदल्या. मात्र या विहिरींसाठी अजूनही निधी मिळालेला नाहीये. खोदलेल्या विहिरींना तत्काळ अनुदान देण्याची मागणी लाभार्थ्यांनी केलेली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळासमोर फळ विकणाऱ्या गाड्यांना हटवण्यात आलं. मात्र फळ विक्रेत्यांनी रहदारी असलेल्या जालना रोडवर प्रचंड राडा घातलेला आहे आणि या प्रकरणात 18 लोकांवर महापालिकेने गंभीर गुन्हे सुद्धा दाखल केलेले आहेत. संभाजीनगरमध्ये बुरखा घालून घरात शिरणाऱ्या दोघांना जमावानं बेदम मारहाण केली आहे. दुचाकीवरून ते पळ काढत असताना त्यांना धरत बेदम चोप दिलाय. दरम्यान पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे आणि यावेळेस चोरट्यांना ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयामध्ये सुद्धा दाखल केलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 3891 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. ही कारवाई मंत्रालय स्तरावर करण्यात आलेली आहे. या महिलांना आता पुढील हप्ते मिळवण्यावर निर्बंध येणार आहे. पुसद आणि महागाव तालुक्यातील सर्वात जास्त लाडक्या बहिणींचा यामध्ये समावेश दिसतोय. खुल्या बाजारात कापसाचे भाव कमी आहे, त्यामुळे सीसीआयला चांगला कापूस मिळतोय. बाजारात येणाऱ्या कापसापैकी जास्तीत जास्त कापूस सीसीआयने खरेदी केलाय. आतापर्यंत देशात सीसीआयने 87 लाख गाठींची खरेदी केली आहे. कापूस मिळाला तर सीसीआय 15 मार्चपर्यंत कापूस खरेदी करेल असं सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
यवतमाळमध्ये सीसीआयनं कापूस खरेदीला पुन्हा सुरुवात केली. कापूस ठेवण्यासाठी जागा नसल्याच्या कारणावरून खरेदी थांबवण्यात आली. मात्र 10 दिवसानंतर पुन्हा सुरुवात झाली आणि यावेळेस तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी होत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचं वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळालंय. नोंदणी आणि बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय सीसीआयने घेतला असल्याचं बघायला मिळालेलं आहे. याशिवाय सीसीआयची खरेदी बंद झाल्याने शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी भावानं कापूस आता विकण्याची वेळ आलेली आहे. वाघाच्या दर्शनानं जांब खैरलांची परिसरात दहशत निर्माण झाली आहे. मागील 3 दिवसांपासून वाघाच्या दहशतीने गावात भीती आहे. वन विभागाने शोधमोहीम हाती घेऊनही वाघ मात्र हाती काही लागत नाही. बुलडाणा शहराला लागून असलेल्या साखळी बुद्रुक या गावात भुयार घर सापडलं. घराच्या बांधकामासाठी पाया खोदण्याचा हा एक माठ लागलेला होता. तो बाजूला केल्यावर खाली मोठं भुयार दिसलं. गावकऱ्यांनी यावेळेस मोठी गर्दी केली असल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे. याशिवाय पुरातत्व विभागानं प्रत्यक्षात पाहणी करण्याची मागणी यावेळेस करण्यात आलेली आहे. आणि यानंतर पुढे एक ब्रेकिंग न्यूज. तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याचं नव्यानं बांधकाम करा ही मागणी पुजारी मंडळानं केलेली आहे. तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यातील शिळांना तडे गेल्यात. त्यामुळे आता नव्यानेच बांधकाम करावं यासाठी मूर्ती रक्षणासाठी एक स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आलेली आहे. त्यावेळेस 5240 सह्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे. गाभाऱ्याचं नव्यानं बांधकाम केलं नाही तर आंदोलनाचा इशारा यावेळेस पुजारी मंडळानं दिला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे. गर्भ गाभारा हा सध्या पुरातन खात्याच्या माध्यमातून काम चालू आहे. याचं जीर्णोद्धाराचे कामं चालू असताना तुळजाभवानी मंदिरातील मुख्य गाभाऱ्यातील 4 शिळा ह्या चिरलेल्या आहेत. पुरातन खात्याच्या अंतर्गत चाललेली ही कामं अतिशय दिरंगाईनं कुठलीही जबाबदारी न स्वीकारता ही कामं चालू आहेत. आज जिल्हाधिकाऱ्याला आम्ही निवेदन दिलं. या निवेदनामध्ये जर लवकर काम न पूर्ण केल्यास या ठिकाणी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे. पुढे एक खास रिपोर्ट. महाकुंभात लाखो भाविक अध्यात्माच्या ओढीने जातात. यंदा या महाकुंभात हजारोंच्या संख्येने भाविक संन्यास घेत आहे आणि यात महिला देखील मागे नसल्याचं बघायला मिळत आहे. यंदा किती महिलांनी महाकुंभात संन्यास घेतलाय आणि संन्यासानंतर कसं असतं त्यांचं आयुष्य पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट. महाकुंभात 7000 महिलांचा संन्यास. महाकुंभात 246 नागा साध्वींना दीक्षा. नव्या पिढीला सनातन धर्माची ओढ. प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभाला 13 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे तर महाशिवरात्रीपर्यंत हा महाकुंभ मेळा सुरू राहणार आहे. मुख्य म्हणजे यावेळेस महिलांनी संन्यास घेण्याची संख्या लक्षणीय ठरली आहे. प्रयागराजमधील कुंभमेळ्यामध्ये आतापर्यंत 7000 महिलांनी संन्यास घेतलाय तर 246 महिलांनी नागा संन्यासिनींची दीक्षा घेतलेली आहे. संन्यास घेणं ही सोपी गोष्ट नाही. संन्यास घेण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागते. कोणत्याही महिलेला संन्यासाची दीक्षा देण्याआधी तिच्या पूर्ण आयुष्याची माहिती घेतली जाते आणि पात्र ठरल्यानंतरच तिला ती दीक्षा दिली जाते. दरम्यान संन्यास घेतल्यानंतर महिलांचं आयुष्य कसं असतं पाहूया. कुटुंब आणि सामाजिक जीवनाचा त्यांना त्याग करावा लागतो. केशवपन करून त्यांना स्वतःचंच जिवंतपणी पिंडदान करावं लागतं आणि पूर्ण आयुष्य ईश्वरचरणी समर्पित करावं लागतं. महत्त्वाचं म्हणजे दीक्षा घेतलेल्या महिलांमध्ये अगदी अभिनेत्रीपासून ते IITians पर्यंत उच्च शिक्षित महिलांची संख्या अधिक आहे. यावर्षी महाकुंभात येणारे जवळपास 40% भाविक हे युवा पिढीतले असून एकूणच सनातन धर्माविषयी तरुण पिढीला खरंच ओढ वाटतेय की हे तात्पुरतं आकर्षण आहे असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. ब्युरो रिपोर्ट, साम TV.